2 वाटी हे कप मैदा घेतला। कॅन्सल करताय का तुम्ही? त्याचा चॉकलेटचा केक करताना आपल्याला मैदा, पिठी साखर, दूध, तेल, बटर, तूप, ही बेकिंग पावडर आणि आपल्याला काय पाहिजे कोको पावडर। तर आता आपण ही कोको पावडर काय करूया, कोको पावडर 2 ते 3 चमचे घालायची। किती घालायची? 2 ते 3 चमचे। आता त्यांचं चालतील, मी माझं इकडं प्रमाण घेतलेलं आहे। तर ही आहे 2 चमचे आणि 3। जर का जास्त घातली तर काय होईल? कडू लागेल। बरोबर। बघा सांगा आता, मैद्याचा चॉकलेटचा केक करताना आपल्याला काय काय पाहिजे? 2 वाटी मैदा, सगळ्यांनी बोला। 2 वाटी मैदा, 1 वाटी पिठी साखर आणि 2 ते 3 चमचे कोको पावडर पाहिजे। याला पहिल्यांदा लावायचं, हे स्टँड आहे ना, हे स्टँड याच्यामध्ये तुम्ही टीव्ही मध्ये बघता ना स्टीलचं असतं, माझ्याकडे हे हे बघा। गॅस लावा, बारीकच ना मॅडम? हां बारीकच। चल आता आपण काय केलं, नाही राहू दे, एक सारखंच राहू दे त्याला, एकसारखे हीटवरती। आता बघा आपण काय केलं, आपण मैद्याचा चॉकलेटचा केक करत आहोत। हे फेकून द्या, हे फेकून द्या, हे फेकून द्या। म्हणजे काय घालायचं राहिलेलं आहे आपलं? बेकिंग पावडर। बेकिंग पावडर पटकन वापरली की पटकन झाकून ठेवायची। तिचा हवेशी संयोग आल्यानंतर तिची जी ॲक्शन आहे ती कमी होऊन जाते, ती हवेशी मिसळते। काल किती दाखवली होती? पोहे खायचा सपाट 1 चमचा। आता त्या मैद्याला हात लावायचा नाही। तर आता या काय करतील, ह्याच्यामध्ये असं मिक्स करून घेतील, चाळतील आणि चाळून ह्याला झाकून ठेवायचं। या क्रियेला म्हणतात एरिएशन। या क्रियेला काय म्हणतात? एरिएशन। तर बघा आपण प्रीहीट करायला ठेवलेलं आहे, आपण हे प्रीहीट करायला ठेवले, त्याच्यामध्ये आपण मीठ आणि स्टँड ठेवले, अर्धी वाटी तेल। आज आपण मैद्याचा चॉकलेटचा केक करत आहोत। तर त्याच्यासाठी आपण काय काय घेतलेलं आहे? मैदा, पिठी साखर, 2 सपाट वाट्या मैदा, 1.5 वाटी ते 1.25 वाटी पिठी साखर। त्याच्यानंतर चॉकलेटचा केक करताना आपल्याला कोको पावडर पाहिजे, अर्धी वाटी आपल्याला तेल हवं आहे आणि आपल्याला अर्धा लिटर दूध पाहिजे। त्यानंतर तुमच्याकडे जर का चॉकलेटचा इसेन्स नसेल तर तुम्ही व्हॅनिला इसेन्स वापरला तरी चालेल। आणि चॉकलेटच्या इसेन्सची अशी छोटी बॉटल मिळते, मोठी बॉटल मिळते, तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही घ्या। हे 8 ते 10 थेंब टाकायचं। आता आपण काय करणार, हे जे अर्धी वाटी तेल आहे ते तेल आपण याच्यामध्ये घेतलं। आता ह्या मला पिठी साखर देतील, तर आपल्याला पिठी साखर टाकायची मध्ये 1.5 वाटी। हां, यांनी आपल्याला 1.5 वाटी काय दिलंय? पिठी साखर दिली। तर ही जी पिठी साखर आहे 1.5 वाटी पिठी साखर। आता आपण त्याच्यामध्ये चॉकलेट इसेन्स घालणार आहोत। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। आपण 10 थेंब चॉकलेट इसेन्स घातलेला आहे। त्याच्यानंतर दूध, तर आपण हे 1 वाटी दूध याच्यामध्ये घालत आहोत। आता ही जी साखरेच्या ज्या गुठळ्या होतील ती ही मुलगी सर्व त्या साखरेच्या गुठळ्या ही फेटून घेईल। तर आता ही सगळ्या साखरेच्या गुठळ्या काढून घेते। आपलं केक पॅन म्हणतात त्याला, म्हणजेच आपलं भाजीचं पातेलं आहे, हे असं पातेलं वापरलं तरी चालेल आणि असे साचे वापरले तरी चालेल। पातेलं थोडंसं घेतानाच मोठं घ्यायचं, कारण तो केक फुलला पाहिजे। त्याच्यामध्ये आपला पसरट केक होईल, त्याच्यामध्ये आपला उभा केक होईल। तर आता आपलं केक पॅन तयार आहे आणि आपलं पातेलं 1 किलोचं बिर्याणीचं पातेलं, त्याच्यावर झाकण ठेवून आपण मंद गॅसवरती त्याला प्रीहीट करायला ठेवलेलं आहे। साधारणपणे आता 7 मिनटं झाले हे प्रीहीट होते। तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडा मैदा, थोडं दूध, थोडा मैदा, थोडं दूध असं आपल्याला घालायचं। घाल तुम्ही दूध घाला। बघा आता ह्याच्या सगळ्या गुठळ्या फुटल्या आहे का? ह्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे काही दिसत नाहीये। तर आता ह्या मैदा घालतील आणि ही या गुठळ्या फोडेल आणि मला लागलंच तर मग मी हे एक्स्ट्रा हे जे दूध आहे ते आपण त्याच्यामध्ये वापरूया। तर आज आपण करतोय चॉकलेटचा केक। हा आपण मैद्याचा चॉकलेटचा केक करतोय। हा केक पूर्णपणे आपण तयार केला आणि तो ह्याच्यामध्ये हे क्लॉकवाईज घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, आणि ह्याला मध्ये कट अँड फोल्ड केलं ना तर असं कट आणि असं फोल्ड, असं कट आणि असं फोल्ड, ते तुम्हाला जमायला थोडासा वेळ लागेल। तोपर्यंत तुम्ही फक्त क्लॉकवाईज फेटत राहा, ह्याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाही। आपल्या एका हाताने पीठ टाकायचं, एका हाताने सगळ्या गुठळ्या फोडून घ्यायच्या।
तिला जरा फेटू दे. इकडे इकडे राहिलंय ते सगळं घे साईडचं. हे सगळं साईडचं घे. मैदा जर का कमी पडला, आपलं जर का मिश्रण पातळ झालं, तर आपण थोडासा मैदा घ्यायचा. मैद्यामध्ये थोडी बेकिंग पावडर घालायची आणि आपण त्याच्यामध्ये मैदा ॲड करू शकतो. तर नुसता मैदा ॲड करायचा नाही. आता मी दूध टाकते, थोडं दूध आणि थोडं मैदा. तर मी ह्या पातेल्यातून वाटीमध्ये थोडंसं दूध काढून घेते. केक हा झाला आपला केकचा बेस. आपण आधी केक तयार करून घ्यायचे. केक तयार करून त्याला गरम करून त्याला 40 मिनिटं ठेवून ते बाहेर काढायचा. गरम केक गार करायचा. गार केल्यानंतर क्रीम फेटायची. क्रीम फेटल्यानंतर मग त्याला लेअर करत करत आपण त्याला क्रीम लावणार. आता तुला फेटायला जड जाते का हाताला, का तुला नॉर्मल जातंय? नॉर्मल. असं वरती कर बरं, बघ बरं सरसरीत झालं का? झालंय ना सरसरीत. आता आणखीन हलव व्यवस्थित हलव. आता बघा आपलं हे जे केक पॅन आहे हे पण गरम झालेलं आहे आणि आपल्याकडे हे केक पॅन तयार आहे आणि आपण भांडं गरम करायला ठेवलेलं आहे. बघा एकही गुठळी नाहीये. मिश्रण अगदी व्यवस्थित झालेलं आहे, छान सरसरीत झालेलं आहे. तर आता आपण हे मिश्रण याच्यामध्ये लावून टाकू. आता हे सगळं एकत्र कर व्यवस्थित. टाकायच्यामध्ये फोडल्यात ना सगळ्या गाठी? टाकलं होतं. चला टाका. आता हे सर्व हे भांड्यामध्ये काढेल आणि त्याच्यानंतर ही भांड्याला लावल्यानंतर तुम्ही टाइम बघा बरोबर. आज आपण 30 मिनिटं ठेवू. 30 मिनिटाला उघडून बघू आणि मग त्याच्यानंतर कसा फुगलाय ते बघू आणि मग गरज लागल्यावरती आपण पुढचे 4-5 मिनिटं ठेवून देऊ. तर आता हा मैद्याचा चॉकलेटचा केक आपण 30 मिनिटं बेक करायला ठेवणार आहोत. हे सगळीकडे असं भांड्याला लागून नाही द्यायचं. हे काय होतं, भांडं जळतं सगळं. असं कुठेही लागून नाही द्यायचं. आता आपला हा एक केक लागलाय, त्याला 2दा आपण टॅप केलं आणि आता आपण त्याला ठेवून देऊ. टायमिंग काय? 2 40 झाले. 30 मिनिटं.